सो आज आपण शिकणार आहोत लेसन 2 पॅरलल लाईन्स स्टँडर्ड 9 पार्ट 2. यापूर्वी आपण पॅरलल लाईन्स काय असतात, ट्रान्सव्हर्सल काय असते हे आपण समजून घेतलं. ट्रान्सव्हर्सलमुळे वेगवेगळ्या अँगल्स जे होतात, पेअर्स ऑफ अँगल्स रेडी होतात, त्यांचे प्रॉपर्टीज काय आहेत हे आपण समजून घेतलं. आता त्याच्या पुढचा पार्ट आहे इंटेरियर अँगल थिअरम. हा आपण आता शिकणार आहोत, ते पाहूया आपण. थिअरम 9th या स्टँडर्ड साठी थिअरम हा टॉपिक, हा विषय थोडासा नवीन आहे, म्हणून आपल्याला आधी थिअरम म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. थिअरम्स म्हणजे वेगवेगळ्या प्रॉपर्टीजच असतात, दुसरं काही नसतं, फक्त प्रॉपर्टीज. थिअरम इज इक्वल टू प्रॉपर्टी. थिअरम ज्याला मराठीमध्ये आपण प्रमेय असं म्हणतो, आणि हे प्रमेय किंवा ही थिअरम्स म्हणजेच वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात. प्रॉपर्टीज म्हणजेच त्याला आपण गुणधर्म असं म्हणतो मराठीमध्ये. ह्या प्रॉपर्टीज आपल्याला प्रूफ कराव्या लागतात. आता आपण 8th स्टँडर्ड पर्यंत काय करत आलो की आपण प्रॉपर्टी शिकलो, की जसं स्क्वेअर आहे तर स्क्वेअर्स कसा ओळखणार, ऑल साइड्स आर इक्वल, सर्व बाजू इक्वल असतात. ऑल अँगल्स आर 90 डिग्री, सर्व कोण 90 अंशाचे असतात. ही झाली प्रॉपर्टीज. मग ह्या प्रॉपर्टीजला स्टेप बाय स्टेप लॉजिकली प्रूव्ह करायचं, लॉजिकली आपण सिद्ध करायचं, त्या गोष्टीला आपण म्हणतो थिअरम्स. अतिशय सिंपल, अतिशय सोपं असतं, परंतु बऱ्याचशा स्टुडंट्सला याची भीती वाटते. का भीती वाटते? घाबरण्याची काही आवश्यकता नाही. आपण पाहूया आणि लगेच तुमच्या लक्षात येईल की थिअरम्स किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्हाला थिअरम्समुळे विचार करायला मिळतात, विचार करायला शिकतो माणूस. थिअरम्समुळे लॉजिकल थिंकिंग ही ॲबिलिटी वाढते स्टुडंट्सची, आणि अतिशय इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला हळूहळू ते लक्षात येईल. थोडीशी प्रॅक्टिसची आवश्यकता आहे, दॅट्स इट. बाकी जास्त काही त्याला फार मेहनत लागते असं काही नाही. तर पाहूया आपण थिअरम कसे सॉल्व्ह करायचे, काय आहे, या थिअरम पासून आपण सुरुवात करूया. बघू. तर आपला हा थिअरम जो आहे तो काय थिअरम आहे ते बघा. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, द इंटेरियर अँगल्स. आपण एक काम करूया, ह्याला पूर्ण वाचून घेताना कधी कुठलाही थिअरम सोडवताना एक प्रॅक्टिस, एक सवय लावा तुम्हाला. काय की कुठलीही थिअरम सोडवताना एक पेन्सिल जवळ ठेवा. सोडवण्यापूर्वी त्यातले मेन पॉइंट्स तुम्ही अंडरलाईन करत चला, म्हणजे तुम्हाला पॉइंट्स लवकरात लवकर समजतील. जसं की इफ टू पॅरलल लाईन्स, आपल्याकडे एक माहिती जी लिहिली आहे थिअरम मधली, त्याला आपण अंडरलाईन करू. टू पॅरलल लाईन्स आहेत, आर इंटरसेक्टेड, ते इंटरसेक्ट झाले ट्रान्सव्हर्सल बाय अ ट्रान्सव्हर्सल, राईट. द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड म्हणजे काय, दोन्ही बाजूचे. ऑन आयदर साइड्स ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. मग काय हा थिअरम काय आहे, की जर एखाद्या दोन पॅरलल लाईन्सला एखाद्या ट्रान्सव्हर्सलने जर इंटरसेक्ट केलं, तर त्या ट्रान्सव्हर्सलच्या दोन्ही बाजूचे जे इंटेरियर अँगल्स असतात, जे आंतरकोन असतात, हे एकमेकांशी पूरक कोन असतात. म्हणजेच त्यांची बेरीज जर केली तर ती 180 डिग्री असते. सिंपल. मेन पॉइंट्स आपण अंडरलाईन करून घेतले. हे खूप इम्पॉर्टंट आहे. का ते आपल्याला कळेल. मग इतका हा पॉइंट झाला. आता पुढे बघूया की थिअरम म्हणजे ही प्रॉपर्टी आहे. आपण पाहिली ही प्रॉपर्टी ऑलरेडी मागच्या भागात. आता ह्या प्रॉपर्टीला आपल्याला प्रूव्ह करायचं. मग प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर प्रूव्ह केल्यानंतर आपल्याला प्रूव्ह करताना आपल्याला पहिलं गिव्हन म्हणजेच पक्ष, म्हणजेच दिलेली माहिती आपल्याला लिहून घ्यावी लागते. स्टेप्स लक्षात ठेवा, अतिशय सिंपल आहे. दिलेली माहिती कुठे असते, तर ही जी प्रॉपर्टी आहे आपली, ह्या प्रॉपर्टीमध्येच दिलेली माहिती आहे. तर दिलेली माहिती आहे काय, जरचा जो पार्ट आहे, इफ, जर आणि तरचा जो पार्ट आहे तो साध्य करायचा असतो आपल्याला, टू प्रूफ असतो. जरचा पार्ट आहे इफ पासून कॉमा पर्यंतचा, तो आहे. त्याच्यातली जी माहिती आहे ती माहिती आपली गिव्हन मध्ये म्हणजे पक्ष या सेक्शन मध्ये येईल. तर पाहूया आपण.
गिव्ह काय आपल्याला फिगर ही दिलेली आहे, ही फिगर पहा की दोन पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत आपल्याला, लाईन एम, लाईन एल, आणि त्यांची इंटरसेक्ट करणारी लाईन आहे ट्रान्सव्हर्सल आहे, जिला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणतो, ती आहे एन. या ट्रान्सव्हर्सल मुळे आपण इंटेरियर अँगल्स बद्दल बोलतो आहोत, म्हणून फक्त इंटेरियर अँगल्स आपण दाखवले आहेत, ए बी सी डी, राईट. ओके, पहा इंटेरियर अँगल्स आपण पाहिलं होतं मागच्या भागात की इंटेरियर अँगल्स ओळखण्याची सर्वात सोपी खूण किंवा सर्वात सोपी ट्रिक म्हणजे सी. इकडे पण सी, उलटा आडवा कोणत्याही प्रकारे कुठल्याही बाजूला तोंड असलेला सी, हा लक्षात ठेवायचा. आता आपला बघा हा, दिस इज सी, दिस इज ऑल्सो सी, फक्त सी लक्षात ठेवा, वेगवेगळे अक्षर लक्षात नका ठेवा, दॅट्स इट. मग हे इंटेरियर अँगल्स आहेत, ए आणि बी हे इंटेरियर अँगल्स ची पेअर आहे, सी अँड डी ही इंटेरियर अँगल्सची पेअर आहे. मग आता आपण पाहूया दिलेली माहिती काय आहे. अगेन पहा, लाईन एल पॅरलल लाईन एम, एल एम ला पॅरलल आहे, and line n is there in transversal. Line n ही त्याची transversal. Hence, as shown in the figure, angle A, angle B are angle A and B are interior angles formed on one side. Angle A and B हे ट्रान्सव्हर्सलच्या एका बाजूला आणि अँगल सी आणि डी हे ट्रान्सव्हर्सलच्या दुसऱ्या बाजूला तयार झालेले इंटेरियर म्हणजेच आंतरकोन आहे, इंटेरियर अँगल्स आहेत. ही आपली गिवन आहे. पहा आपण इफ पर्यंतचा पार्ट, बरोबर. आता द इंटेरियर अँगल्स ऑन इदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. मग ही सप्लिमेंटरी आहेत म्हणजेच पूरक आहेत, हे आपल्याला दाखवायचं आहे, म्हणजेच ते प्रूफ करायचं आहे. बट टू प्रूफ म्हणजेच त्याला आपण साध्य असं म्हणतो. मग ते साध्य आपला दुसरा सेक्शन आहे आपला साध्य, ते लिहावं लागेल आपल्याला. पाहूया आपण. टू प्रूफ. मग आता आपल्याला टू प्रूफ हे आपल्याला मराठीत किंवा इंग्लिशमध्ये आपल्याला लिपीमध्ये लिहायचं, शब्दांमध्ये नाही लिहायचं, तर आपल्याला मॅथमॅटिकल स्टेटमेंट घ्यायचं. मग मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय आहे ना, तर अँगल ए प्लस बी, हे दोन अँगल्स आहेत, अँगल ए प्लस बी इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणजे सप्लिमेंटरी आहे, म्हणजे पूरक कोन आहेत. 180 डिग्री ज्या कोनांची बेरीज 180 डिग्री होते त्याला आपण सप्लिमेंटरी म्हणतो, सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतो. म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण पूरक कोन असं म्हणतो. हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. मग तसंच अँगल सी अँड डी, सी प्लस डी इज इक्वल टू 180 डिग्री, हे आपल्याला प्रूफ करायचंय, साध्य करायचंय. दिस इज साध्य म्हणूया आपण. आता दिलेली माहिती आपल्याकडे आहे, आपल्याला काय प्रूफ करायचंय, काय सिद्ध करायचंय, काय साध्य करायचंय हेही कळालं आपल्याला. साध्य म्हणजेच काय, तर आपल्याला ही माहिती प्रूफ करायची, ही आहे हे सिद्ध करायचं. मग आता पाहूया आपण सिद्ध करण्यासाठी मग आपण पुढे काय करणार, तर प्रूफ म्हणजे ज्याला म्हणतो आपण सिद्धता, सिद्धता. मग आपण प्रूफ लिहिणार. मग आता हा प्रूफ लिहिताना आपल्याला वेगवेगळे लॉजिक, आता लॉजिक कशातून येणार, लॉजिक म्हणजे काय तर तर्क. एक आता तर्क कशावरती बांधतो आपण, तर आपल्याला आजपर्यंत आपण 8th स्टँडर्ड पर्यंत आपण जॉमेट्री हा पार्ट जो आहे, भूमिती हा पार्ट वेगळ्या पद्धतीने, भूमिती हा वेगळ्या पद्धतीने आकृतीच्या स्वरूपात शिकलो. तर त्याबद्दलची जी काही माहिती आपण मिळवलेली आहे, जी काही माहिती आपण शिकलेलो आहोत, जी काही माहिती आपल्या लक्षात आहे, आपण आपल्या मेमरीमध्ये साठवून ठेवली आहे, ह्याच माहितीचा आपल्याला उपयोग करायचा. किंवा आता आपण मागच्या पार्टमध्ये शिकलो त्या माहितीचा उपयोग आपण करू शकतो. तर ही माहिती जी आहे ही स्टेप बाय स्टेप लॉजिकली मांडणे म्हणजे प्रूफ. तर आपण पाहूया की बघू. आता पहा, there three possibilities arise regarding the sum of measures of angle A and angle B. आता आपण सध्या अँगल ए आणि अँगल बी म्हणजे एक साइडची जी ट्रान्सव्हर्सलची एका बाजूची जे अँगल्स आहेत त्यांचा विचार करूया, विचार करताना. कारण त्यांचा विचार केला ते प्रूव्ह झाले की बाकीचे दोन ऑटोमॅटिकली प्रूव्ह होणार आहे. कारण आपण मागच्या पार्टमध्ये हे पाहिलेलंच आहे की जर एक जोडी आंतरकोनांची एक जोडी म्हणजेच इंटेरियर अँगलची एक पेअर जर कॉन्ग्रुएंट किंवा सप्लिमेंटरी असेल
तर इतर सर्व पेअर्स सुद्धा सप्लिमेंटरी असतात. हे आपण मागच्या पार्ट मध्ये प्रॉपर्टी मध्ये पाहिलेलं आहोत, राईट. मग आता पाहूया आपण की 3 पॉसिबिलिटीज तयार होतात. काय पॉसिबिलिटीज तयार होतात? एक तर अँगल ए प्लस बी यांची जी ऍडिशन जी आहे, यांचं ऍडिशन केल्यानंतर यांची जी बेरीज आहे मेजरमेंटची, ही एकतर 180 डिग्री पेक्षा कमी येऊ शकते. ही एक पॉसिबिलिटी तयार होऊ शकते. दुसरी पॉसिबिलिटी अशी तयार होते की अँगल ए प्लस अँगल बी यांची बेरीज 180 डिग्री पेक्षा जास्त असू शकते. आणि तिसरी पॉसिबिलिटी आहे अँगल ए प्लस अँगल बी ही 180 डिग्री असू शकते. एकतर 180 डिग्री पेक्षा कमी किंवा 180 डिग्री पेक्षा जास्त किंवा 180 डिग्री, अशा 3 पॉसिबिलिटीज, 3 शक्यता निर्माण होतात अँगल ए प्लस अँगल बी याच्या संदर्भात. मग आता आपण पाहूया एक एक पॉसिबिलिटी आपल्याला पाहावी लागेल. त्याबद्दल आपल्याला स्टेटमेंट्स लिहावे लागतील लॉजिकली, आणि मग आपण पाहूया एक 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 स्टेप्स काय काय आहे पुढे बघूया. आता अकॉर्डिंग टू युक्लिड्स पोस्ट्युलेट, पोस्ट्युलेट म्हणजे गृहीतके, गृहीतके म्हणजे जे मान्य आहे, गृहीतके म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तर जे मान्य आहे, जे सिद्ध करण्याची गरज नाही, आपण तसंच तसं मान्य करू शकतो, राईट. त्याच्यावरती ऑर्ग्युमेंट्स करण्याची गरज नाही. मग इफ द लाईन एल अँड लाईन एम आर प्रोड्युस्ड, राईट, जर या लाईन एल आणि एम आपण जर वाढवल्या तर त्या will intersect each other on the side of the transversal where A and B are formed. जर A आणि B जे आहे या साईडला, त्या जर आपण त्या दिशेने जर एल एम ह्या लाईन दोन वाढवल्या तर त्या काय करतील? इंटरसेक्ट करतील. युक्लिडचं पॉस्ट्युलेट हे म्हणतात, बरोबर. कधी जर त्या पॅरलल नसतील तर, पॅरलल असतील तर नाही करणार. आपण पाहिलं पॅरलल लाईन्स कशाला म्हणतात की त्या दोन्ही बाजूला कितीही वाढवल्या, कितीही एक्सटेंड केल्या तरी त्या कुठेही एकमेकांना छेदत नाहीत, एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत, बरोबर. पण जर ते पॅरलल लाईन्स नसतील तर मात्र त्या छेदतील. आता आपण ए आणि बी चाच संदर्भ घेणार आहोत, म्हणून आपण ए आणि बी च्या बाजूला त्या वाढवल्या तर त्या एकमेकांना इंटरसेक्ट झाल्या पाहिजेत. कधी? जर आपल्याला फर्स्ट जो पार्ट आहे, फर्स्ट जी आपली बाजू आहे, फर्स्ट आपली जी शक्यता आहे ही जर मान्य केली, आपण हिचा जर विचार केला तर ती एका बाजूला छेदली पाहिजे युक्लिड्सच्या पॉस्ट्युलेटनुसार. मग पाहूया आपण. पण तसं होऊ शकत नाही, कारण लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स. आता हे कशावरून? तर आपल्याला दिलेलं आहे, आपल्या गिव्हन मध्ये आपल्याला दिलेलंच आहे ऑलरेडी. इफ टू पॅरलल लाईन्स म्हणजे ह्या पॅरलल लाईन्स आहेत, दोन पॅरलल लाईन्स आहेत एल आणि एम, म्हणून आपण तिथं त्याचं कारण लिहिणार आहे, त्याचं रिझन लिहिणार आहे की गिव्हन ह्या पॅरलल आहेत. म्हणून काय होतं की एल, म्हणून देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी ह्यांची बेरीज 180 डिग्री पेक्षा कमी होऊ शकत नाही, कारण त्या पॅरलल आहेत. पॅरलल नसतील आणि त्या जर एकमेकांना पुढे जाऊन छेदणार असतील तरच ते होऊ शकतं. बट आपल्याला गिव्हन मध्ये दिलेली माहिती म्हणते की त्या पॅरलल आहेत, म्हणजेच त्या एकमेकांना कुठे छेदणार नाहीत, आणि एकमेकांना जर छेदणार नाहीत तर त्यांची बेरीज ही 180 डिग्री पेक्षा कमी असू शकत नाही. म्हणून आपली जी, याला आपण एक नाव दिलं, आपण एक प्रूफ केलं की हे होऊ शकत नाही, म्हणून याला नंबर 1 दिला. आणि आपली जी पहिली शक्यता आहे ही बाद झाली, डिसमिस झाली. फर्स्ट पॉसिबिलिटी हॅज बीन डिसमिस्ड, हिला आपण बाद करून टाकू, कॅन्सल, राईट. आता आपलं पुढच्या शक्यतेचा विचार करायचा आहे की अँगल ए प्लस अँगल बी ही काय पाहिजे? तर 180 डिग्री पेक्षा जास्त पाहिजे. मग आता त्याचा विचार करताना आपण काय करूया बघूया. बघा, आता दुसरी पॉसिबिलिटी आपण घेऊया. अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री
इज ट्रू असं मानूया आपण. मग असं मानल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री, बट अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. कशावरून? अँगल सी आणि अँगल सी प्लस अँगल बी, म्हणजे अँगल सी आणि बी, अँगल सी आणि बी. आपण लक्षात ठेवा अँगल ए आणि डी बद्दल, आपण अँगल ए आणि बी बद्दल नाही म्हणते आपण पहिल्या याच्यात, अँगल ए आणि बी मध्ये नाही, तर अँगल डी आणि ए म्हणजेच अँगल डी आणि ए बद्दल बोलतोय. आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आपण दुसऱ्या लॉजिक मध्ये किंवा दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये अँगल सी आणि अँगल बी मध्ये बोलतोय. तर हे दोन्ही यांची जर आपण टोटल केली तर ही 180 डिग्री येते. आता का 180 डिग्री येते थोडा विचार करा व्हिडिओ पॉज करून. त्याचं कारण आहे अँगल्स इन लिनियर पेअर. आपण पाहिलंय हे दोन्ही अँगल्स जर पाहिले आपण तर टी, कुठल्याही प्रकारचा टी, कुठल्याही साईडला उलटा सुलटा कसाही सी टी असेल तर ते अँगल लिनियर पेअर असतात आणि त्या दोन्ही अँगलची जर आपण ऍडिशन केली तर ती 180 डिग्री येते. हेही आपण मागच्या पार्ट मध्ये पाहिलं, त्याची रिव्हिजन केली, 8th स्टँडर्ड मध्ये सुद्धा पाहिलं. तर आपल्याला माहिती की अँगल ए डी यांची ऍडिशन 180 डिग्रीच असणार आणि अँगल सी प्लस बी 180 डिग्रीच असणार आणि आहेच. त्याचं कारण काय, तर अँगल्स इन लिनियर पेअर. नाउ नेक्स्ट, देअरफॉर आता जर आपण हे सर्व अँगल्सची जर टोटल केली, सर्व अँगल्सची, तर आपल्याला मिळतील अँगल ए प्लस अँगल डी प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री प्लस 180 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. हे आपल्याला आपण जर टोटल केली तर, म्हणून जर अँगल सी प्लस डी इज इक्वल टू, आता आपण अँगल सी प्लस डी चा विचार करू किंवा ए प्लस बी चा विचार करू, काही फरक पडत नाहीये. अँगल सी प्लस डी इज इक्वल टू काय येईल, 360 डिग्री मायनस अँगल ए प्लस अँगल बी, म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी किती येतं, अँगल ए प्लस बी. तर जर 180 डिग्री असेल तरच आपल्याला अँगल सी प्लस डी हे 180 डिग्री मिळेल. म्हणजेच काय आपल्याला इथे मिळालं, आपण काय केलं, अँगल ए प्लस बी या साईडला घेतला 360 डिग्री मायनस अँगल ए प्लस अँगल बी. इफ अँगल ए प्लस बी is greater than 180 degree, then 360 degree minus angle A plus angle B हे काय होईल, तर 180 डिग्री पेक्षा कमी असेल. म्हणजेच आपण जर ही जी आपण सबट्रॅक्शन केलं 360 डिग्री मधून आपण मायनस अँगल A प्लस बी यांची जर ऍडिशन आपण मायनस केली, सबट्रॅक्ट केली, तर जे आन्सर येईल ते आपलं 180 डिग्री पेक्षा कमी असायला पाहिजे, कारण आपण यांची बेरीज ही जास्त मानलेली आहे सेकंड याच्यामध्ये, 180 डिग्री पेक्षा जास्त मानलेली. मग आता पुढे काय बघूया आपण. देअरफॉर अँगल सी प्लस अँगल डी, अँगल सी प्लस अँगल डी जे आहेत, अँगल सी प्लस अँगल डी यांची टोटल सुद्धा 180 डिग्री पेक्षा, याची टोटल 180 डिग्री पेक्षा छोटी होईल, लहान होईल, कारण ए प्लस बी ची मोठी होते तर ए प्लस सी प्लस डी ची लहान होणार आहे. मग इन दॅट केस लाईन एल अँड लाईन एम प्रोड्युस्ड will intersect each other on the same side on the transversal where C and D are formed. मग जर अँगल C and plus D, अँगल C plus D यांची जर बेरीज केल्यानंतर 180 डिग्री पेक्षा लहान होत असेल तर याचा अर्थ जर C आणि D च्या साईडला जर आपण यांना पुढे वाढवलं या दोन लाईन्सला, तर त्या दोन लाईन्स कुठेतरी जाऊन एकमेकांना इंटरसेक्ट करतील. परंतु ते शक्य नाही, कारण अगेन व्हॉट, दॅट इज नॉट पॉसिबल, कारण त्या लाईन्स पॅरलल आहेत. त्यामुळे आपल्याला गिवन मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे त्या लाईन्स पॅरलल आहेत, त्या दोन्ही बाजूला वाढवल्या तरी त्या छेदणार नाहीयेत. म्हणून अँगल सी प्लस अँगल डी यांची बेरीज 180 डिग्री पेक्षा कमी असणं शक्यच नाही. आणि म्हणूनच अँगल ए प्लस अँगल बी यांची बेरीज
180 डिग्री पेक्षा जास्त असणं शक्य नाही, कारण ही छोटी आहे म्हणजेच ही यांची बघा यांची बेरीज छोटी आहे 180 डिग्री पेक्षा, म्हणजेच यांची बेरीज 180 डिग्री पेक्षा मोठी आहे. ही जर छोटी आहे हे पॉसिबल नाही, तर ही जर मोठी आहे. लक्षात ठेवा, सी प्लस डी 180 डिग्री पेक्षा लहान असणं जर पॉसिबल नाही, तर ए प्लस डी 180 डिग्री पेक्षा मोठी असणं सुद्धा पॉसिबल नाही. त्यामुळे आपली सेकंड जी पॉसिबिलिटी आहे ती सुद्धा रद्द होते, बाद होते. सेकंड पॉसिबिलिटी आपली जर पाहिली आपण तर ती इकडे बाद होते. पहा, आणि आपण याला ट्रू हे नाव दिलं, म्हणजे आपल्याकडे दोन विधान, दोन स्टेटमेंट्स रेडी आहेत जे आपण प्रूव्ह केले. दोन गोष्टी आपण प्रूव्ह केल्या. एक पहिले बाद आहे, दुसरी शक्यता बाद आहे. राईट. आता आपण पाहूया थर्ड पॉसिबिलिटी. थर्ड पॉसिबिलिटी एकच राहिली आहे की अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. राईट. मग आता पाहूया आपण त्याचा विचार करूया. लास्ट पॉसिबिलिटी आपली काय राहिली आहे, तर अँगल ए प्लस अँगल बी यांची बेरीज 180 डिग्री आहे. राईट. मग आता पाहूया आपण. बघा, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री इज ट्रू. हे आपल्याला प्रूफ करायची गरजच नाहीये. का? कारण पहिल्या दोन शक्यता तीनच निर्माण होतात. पॉसिबिलिटीज ओनली 3 पॉसिबिलिटीज आर देअर. राईट. वन इज कॅन्सल्ड, वन इज डिसमिस्ड, सेकंड इज डिसमिस्ड. मग राहिली कोणती? थर्ड प्रूव्ह करण्याची आपल्याला गरजच नाहीये. 1 आणि 2 आपण जे पाहिले 1 अँड 2 ह्या दोन्ही स्टेटमेंट्स वरून आपल्याला हे प्रूव्ह होतं की अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. सिमिलरली आता जर आपण पाहिलेलं आहे की जर कुठल्याही दोन पॅरलल लाईन्स किंवा कुठल्याही पॅरलल लाईनला छेदल्यानंतर, ट्रान्सव्हर्सलने छेदल्यानंतर, इंटरसेक्ट केल्यानंतर जर त्यांची आंतरकोनांची म्हणजेच इंटेरियर अँगल्स हे जर सप्लिमेंटरी असतील तर उरलेले दोन अँगल सुद्धा सप्लिमेंटरी किंवा उरलेले इतर इंटेरियर अँगल सुद्धा सप्लिमेंटरी असतात. म्हणून सिमिलरली सी प्लस डी इज इक्वल टू 180 डिग्री. त्याचप्रमाणे राईट. थर्ड पॉसिबिलिटी इज ट्रू. आपल्या याच्यानुसार थर्ड पॉसिबिलिटी ट्रू झालेली आहे. दिस इज ट्रू. राईट. आणि मग अशा प्रकारे आपण हे प्रूव्ह केलेलं आहे की ते सप्लिमेंटरी आहेत. आपलं हे प्रूव्ह झालेलं आहे सप्लिमेंटरी आहेत. म्हणून आपण काय करणार आहोत, पुढे एक स्टेटमेंट लिहिणार आहोत की दिस hence it is proved that आणि मग आपला जे थिअरम आहे तो आपण जसं if two parallel lines are intersected by a transversal, the interior angles on either side of the transversal are supplementary. हे आपण पुढे लिहू शकतो शेवटचं स्टेटमेंट. आणि अशा प्रकारे आपलं स्टेटमेंट हे प्रमेय हे थिअरम प्रूफ झालेलं आहे. इतकी सोपी सिस्टम असते, इतकी सोपी पद्धत असते थिअरम सॉल्व्ह करण्याची. हे थिअरम जे आपण आता प्रूव्ह केलेलं आहे, हे थिअरम जर तुम्ही 5 टाइम्स न पाहता एकदा दोनदा व्हिडिओ पहा, समजून घ्या आणि न पाहता 5 टाइम्स सॉल्व्ह करा. फर्स्ट टाइम सॉल्व्ह करताना तुम्हाला पाहावं लागेल, रेफरन्स घ्यावा लागेल कदाचित एखाद्या वेळी, पण प्रयत्न करा न घेण्याचा, न पाहता सॉल्व्ह करा. 5 टाइम्स तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर हे प्रमेय तुम्हाला अगदी परफेक्ट कळेल आणि ह्या प्रमेयावरती आधारित इतर जे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही अगदी आरामात सोडवू शकता. ओके. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या, त्याला शेअर करा. त्यामुळे
आणखी नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घर बसल्या तुम्हाला चांगल्यात चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा, सोप्या सोप्या ट्रिक्सनी अभ्यास करता यावा, तुम्हाला मोटिवेशन मिळावं अभ्यासाचं, यासाठी आम्हालाही मोटिवेशन मिळेल. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.